नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत। मी सागर जोशी आणि माझ्यासोबत आहेत। नमस्कार, मी हेमाली मोहिते। एनडीटीव्ही मराठीवर आता पुढचा तासभर आपण सुपर कोल्ड मून याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत, तज्ञांशी चर्चा करणार आहोत। नेमका हा सुपर मून आहे काय आणि त्याला कोल्ड मून का नेमकं म्हटलं गेलेलं आहे, आजच्या दिवसाचं नेमकं काय खास वैशिष्ट्य आहे, अशा सगळ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरही जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी एक नजर आणि हेडलाईन्स आपण पाहणार आहोत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची पालम विमानतळावर भेट। मोदी आणि पुतिन यांचा एकाच गाडीतून प्रवास। शीतल तेजवानीला 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी। पुणे पोलिसांची न्यायालयाकडे मागणी। पुणे पोलिसांकडून रिमांड रिपोर्ट सादर। विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा। लातूरच्या हिप्पळ गावातील शेतकऱ्याला फक्त 1 पैशाचा पीक विमा। कृषी अधिकाऱ्यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार। मुंबईतील राणीच्या बागेतील बछडा रुद्रचा मृत्यूचं कारण अस्पष्ट। रुद्र काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती। डॉक्टर गर्जे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत। पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली 7 अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग। राज्यव्यापी विषय असल्यानं कोल्हापूर सर्किट बेंचकडून याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयात वर्ग। मुंबई आणि ठाण्यामधील शाळा उद्या बंद राहणार। 5 डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनाला मुंबई मुख्याध्यापक संघटनेचाही पाठिंबा। तर शिक्षक आंदोलन प्रकरणी राज्य सरकारचं परिपत्रक। शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्याचे शिक्षण विभागाला आदेश। जे आंदोलनात सहभागी होतील त्यांचे पगार कापण्याचेही आदेश। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये नाशिक विभागातील मोठा मासा गळाला। निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे उपासनी यांच्या सहभागाचे पुरावे। पुण्यातील नवले ब्रिजचा विषय सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडला। नवले पूल परिसरातील अपघात शून्यावर आणण्याची मागणी। मंत्री नितीन गडकरींचं उपाययोजना करण्याचं आश्वासन। विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळे इतर कंपन्यांचे विमान दर वाढले। 4 ते 6 हजारांच्या विमान प्रवासाला आता तब्बल 30 ते 40 हजार रुपये मोजावे लागतात। सोन्या चांदीच्या दरात सुरू असलेल्या तेजीला ब्रेक। सोन्याच्या दरात 459 रुपयांची घसरण, तर चांदी 2477 रुपयांनी स्वस्त। मिझोरमचे माजी राज्यपाल आणि खासदार स्वराज कौशल यांचं निधन। वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती। सागर, या वर्षातलं खगोलीय आणि शेवटचं सुपरमून आज दिसणार आहे। हा सुपरमून खगोलीय दृष्ट्या अनेक कारणांनी महत्त्वाचा असणार आहे। कोणत्या कारणांसाठी हा सुपरमून महत्त्वाचा असणार आहे? डिसेंबरमध्ये दिसणारा सुपरमून किती महत्त्वाचा आहे, पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट। सुपरमूनचा 5 राशींवर परिणाम। वर्षातलं शेवटचं सुपरमून 5 कारणांसाठी ठरणार खास। सुपरमून सोबत डिसेंबरमध्ये 5 विशेष खगोलीय घटना। आजचा सुपरमून हा अनेक अर्थाने महत्त्वाचा असणार आहे। सुपरमून सोबत खगोल प्रेमींसाठी 5 विशेष गोष्टी पाहायला मिळतील। सुपरमून हा सर्वोच्च बिंदूवर दिसेल। सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेला दिसेल। त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचेल आणि नंतर सकाळी पश्चिमेला मावळेल। या सुपरमूनला कोल्ड सुपरमून म्हणतात।
2025 मधील 4 सुपरमूनच्या मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा आहे. या मालिकेतील चौथा आणि पुढचा सुपरमून जानेवारी 2026 मध्ये दिसेल. सुपरमूनचं सगळ्यात सुंदर दृश्य 5 डिसेंबरच्या संध्याकाळी दिसेल. सूर्य मावळल्यानंतर 1 तासानं चंद्राचं दर्शन होईल. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरूत जर वातावरण नीट असेल तर सुपरमून दुर्बिणीशिवायच दिसेल. पूर्ण क्षमतेने आज प्रसारित होईल. त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे, कारण गुरुवारी येणारा पौर्णिमा आणि चंद्र पूर्ण क्षमतेने आज जो प्रकाशित होणार आहे. चंद्र आणि गुरु एकत्र आले किंवा त्यांचं एकत्रितरित्या काही एक प्रकारे संयोग झाला, त्याला एक गजकेसरी योग मानण्यात येतो. त्यामुळे हा अत्यंत शुभयोग मानण्यात. ज्या योगावर व्यक्तीच्या मनस्वास्थ्य प्रत्येकाचे अत्यंत छान असते. मानसिक प्रसन्नता असते. मानसिक प्रसन्नता असो, एक प्रकारची आध्यात्मिक प्रसन्नता असो, वैचारिक प्रसन्नता असो. त्यामुळे आज केलेल्या कोणत्याही गोष्टी, कार्य, आध्यात्मिक साधना किंवा कोणत्याही असणाऱ्या नवीन शुभारंभ हे अत्यंत फलदायी असं शास्त्रात सांगितलंय. या वर्षातला हा चौथा सुपरमून आहे. सामान्यतः चंद्र पृथ्वीपासून 3,84,000 किलोमीटर अंतरावर असतो. यावेळी चंद्र पृथ्वीपासून केवळ 3,57,000 किलोमीटर दूर असेल. 10% मोठा आणि 30% जास्त स्पष्ट आज चंद्र दिसू शकतो. नोव्हेंबर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा सुपरमून आणि वर्षातला सर्वात उंच चंद्र असणार आहे. डिसेंबर महिन्यातला सुपरमून हा इतर कोणत्याही पौर्णिमेपेक्षा जास्त उंचीवर असतो. त्यामुळे आजची संपूर्ण रात्र सुपरमूनचं दर्शन होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. आणि आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती दिवशीच आपल्याला अवकाशामध्ये एक अनोखं चित्र आता पाहायला सुरुवात देखील झालेली आहे. आणि अर्थातच आज सुपरमून आहे आणि या सुपरमून संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही पाहुणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये ज्योतिषाचार्य अमित विभूते, त्याचबरोबर माया कोटीवाले, इतकंच नाही तर नरेंद्र धारणे सर हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला मी जाणार आहे अमित विभूते यांच्याकडे. विभूते सर, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे, कारण आज या वर्षातला शेवटचा सुपरमून आहे. बरोबर आहे. ते आपलं इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे शेवटचं आहे आणि हिंदू कॅलेंडरप्रमाणे गुढीपाडव्यापर्यंत आपलं हे वर्ष आहे. परंतु चालीरीतीप्रमाणे आपण वर्षाचं संपतंय असं म्हणतोय, तर आजचं सुपरमून या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे. कोणती पण गोष्ट करण्यासाठी मनाची उच्च स्थिती आवश्यक असते आणि मनोविकार नसणे हे फार महत्त्वाचं आहे. आज दत्त जयंती आहे. गुरु शिष्य परंपरेची स्थापना, नाथपंथाची स्थापना दत्तगुरूंनी केली आणि मनोविकारांवर जोपर्यंत तुम्ही नियंत्रण मिळवत नाही तोपर्यंत कोणती साधना सिद्ध होत नाही. तर गुरूंकडनं मिळणारं ज्ञान, आज चंद्राची उच्च स्थिती आहे आणि गुरु वृश्चिकेला, चंद्र वृषभेला, रोहिणी नक्षत्रात. त्याच्यामुळे चंद्राची उच्च स्थिती म्हणजे चंद्र हा मनाला रूल करतो. तर कोणत्याही ज्ञान साधनेसाठी मनाची उच्च स्थिती गरजेची आहे. त्याशिवाय वातावरण अनुकूल पाहिजे. म्हणून मार्गशीर्ष महिन्याला हे विष्णू स्वरूप मानलेलं आहे. आता जग चालवणारा देवता कोणता, आपण विष्णूला किंवा कृष्णाला आपण म्हटलं आहे की हे जगाचा गुरु कोणतं, कृष्ण आहे. हे विष्णू स्वरूप हा महिना आहे. त्याच्यामुळे चंद्राची उच्च स्थिती जिथे आहे तिथे तुम्हाला मनोविकार नाही आहे. पण ते मनोविकार नसताना सुद्धा वातावरणाची अनुकूलता पाहिजे. ती वातावरणाची अनुकूलता आता आहे. त्याच्यामुळे सुदृढ मनाचा माणूस, पण जर वातावरण अनुकूल नसेल तर त्याला कार्य करताना अडचणी होतात. त्याच्यामुळे वातावरण आणि मनाची स्थिती आणि त्यासोबत महत्त्वाकांक्षा. त्याच्यामुळे रवी सुद्धा त्याच्या मित्र राशीमध्ये आहे, ज्येष्ठ नक्षत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे रवीची महत्त्वाकांक्षा आणि चंद्राची मनाची उच्च स्थिती या विशिष्ट अवस्थेमध्ये गेलेले जे कार्य आहे त्याच्यामुळे तुमच्या भावना आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा याच्यामध्ये इच्छा असतात. ते महत्त्वाकांक्षेसोबत जेव्हा इच्छा जुळतात तेव्हा तुमचा सक्सेस रेशो वाढतो. तुमच्या कार्यातला सक्सेस जितका वाढेल तुमचं अर्निंग्स म्हणजे तुमचा पैसा तुम्हाला मिळत असेल, नाव, लौकिक प्रतिष्ठा, जय विजय, यशकीर्ती मिळते, सुख समृद्धी मिळते, हे तुमच्या कामाच्या स्थितीवर नाही आणि तुमच्या मनाच्या स्थितीवर नाही. त्याच्यामुळे मन नियंत्रणात आलं की तुम्ही तुमचं चरित्र आणि तुमच्या भावना कंट्रोलमध्ये ठेवता. एक चांगला चरित्राचा माणसालाच समाजाने ॲक्सेप्ट केलाय. भले तो किती बुद्धिवान नसेल पण त्याचं चरित्र सगळ्यात पहिलं बघितलं जातं. चंद्राची उच्च स्थिती ही गुरूंनी दिलेली असते. गुरूंकडनं मिळालेले योग्य ज्ञान, व्यक्तीची बुद्धी आणि व्यक्तीचं चरित्र आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे तीनही घडतात. त्याच्यामुळे चरित्रावर चंद्राचा आणि व्यक्तिमत्वावर सूर्याचा अंमल आहे. ठीक आहे.
त्याच्यामुळे आजची जर तुम्ही जर खगोलीय स्थिती बघाल, जितका चंद्र चांगल्या स्थितीत तितकंच मानसिकता चांगली आहे, तितकीच भावनावर अंमल आहे. त्याच्यामुळे तुमच्या भावना आणि तुमच्या महत्वाकांक्षा याचा जो सुवर्णमध्य आहे तो या परिस्थितीमध्ये साधणं शक्य होतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये असते इच्छा, तर त्या इच्छांवर नियंत्रण देणारा देवता आहे आपले दत्तगुरु. गुरु, कोणताही गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. त्याच्या मार्गदर्शनातच आपण आपल्या भावना, आपली बुद्धी आणि आपलं महत्वाकांक्षा याचा एक सुवर्ण मध्य साधून विकास साध्य करत असतो. त्याच्यामुळे मनाची स्थिरता आज मिळते. स्थिर मनाने केलेलं, उत्साही मनाने केलेलं जे कार्य आहे ते कार्य नेहमी आनंददायी राहतं आणि ते सफलतेच्या फार जवळ असतं. त्यामुळे आजची जी स्थिती आहे त्याच्यामुळे ही या महिन्याला म्हणून मार्गशीर्ष महिना म्हटलाय. म्हणजे सुपरमून आतापर्यंत येऊन गेलाय, पण ह्याच्यातलं जे वातावरण बघाल तर थंड गुलाबी वातावरण असतं, खूप उग्रता नसते वातावरणामध्ये. त्याच्यामुळे वातावरणाची अनुकूलता आणि मनाची स्थिरता, मनाची शांतता आणि मनाची अत्युच्चता, मनोबलाची अत्युच्चता. कोणतं पण कार्य करायला तुमचं मनोबल फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही रोज ठरवता की उद्या मी सकाळी उठेल आणि फिरायला जाईल, पण जे आपण जात नाही तिथे मनोबल आणि आत्मबल या दोघांची कमतरता पडते. पण आज 10 अंशावर चंद्र आहे, जो त्याच्या तारुण्याच्या अवस्थेच्या जवळ आहे. आणि कारण तरुण हे आपण म्हणतो भारताची सगळ्यात मोठी शक्ती तरुण लोक आहे, आणि सूर्य 18 अंशावर आहे. त्याच्यामुळे तोही युवावस्था आणि तरुणावस्थेतल्या स्थितीमध्ये आहे. त्याच्यामुळे आत्मबल, मनोबल हे चांगल्या स्थितीमध्ये आजच्या या खगोलीय आणि भौगोलिक स्थितीमध्ये अनुभवायला येतं. त्याच्यामुळे ह्या दोन्ही स्थिती चांगल्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ठरवलेलं कार्य आपण करू शकत नाही. ठरवलेलं कार्य जोपर्यंत यशस्वी होत नाही, त्यातनं पैसा, नाव, लौकिक, मनशांती ही प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे मनोविकार जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आत्मविश्वास हे तुमच्या ज्ञानामुळेच वाढतं. म्हणून कोणतीही वाईट परिस्थिती आली की ज्ञान असेल तुम्हाला त्या परिस्थितीनं बाहेर निघणं, तर तुम्ही घाबरत नाही. त्याच्यामुळे चंद्राची अत्युच्च स्थिती आज चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. म्हणूनच जसं तुम्ही म्हणालात त्याचप्रमाणे आजचा दिवस जो आहे तो चंद्राच्या दृष्टीने फार छान आहे, कारण एक खगोलीय घटना आहे आणि आपण दत्त जयंतीच्या दिवशी एक सुपर मून पाहायला मिळतो. त्यामुळे खरोखरच आनंददायक, आल्हाददायक असं वातावरण आहे. पण याच खगोलीय घटनेविषयी आपण आता अधिक चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर खगोल अभ्यासक लीना बोकेल सुद्धा उपस्थित आहेत. लीनाजी, अगदी त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा आपण सुपरमून पाहिला. या वर्षातला खरा तर हा चौथा आणि शेवटचा सुपरमून आहे. मात्र त्रिपुरारी पौर्णिमेला दिसलेला सुपरमून आणि आज दिसत असलेला हा सुपरमून याच्यातला मुख्य फरक काय आहे? आजचा जो चंद्र आहे म्हणजे पौर्णिमा ही दत्त जयंती आपण म्हणालो तशी, मागच्या वेळची त्रिपुरारी पौर्णिमा, त्याच्या आधीची बहुतेक मला वाटतं लागोपाठ बॅक टू बॅक 3 सुपरमून आलेले आहेत. कोजागिरीची होती ऑक्टोबर, डिसेंबर, बॅक टू बॅक. तर हा आजचा जो आहे रंग आणि शेड जरा वेगळी दिसते. खरा तर तोच चंद्र आहे, पण आज 14% जास्ती जवळ आलेला आहे चंद्र आणि 30% ब्राईटर. आणि 3,84,000 किलोमीटर्स हा अंतर आहे ऍव्हरेज अर्थ मून डिस्टन्स. पण आज 3.5 लाख किलोमीटर, तर त्यामुळे खूप जवळ आलेला आहे. याला म्हणतात पेरिजी पॉइंट. म्हणजे असं 2 वेळेला तरी येतो सगळ्यात जवळ, कारण एलिप्टिकल ऑर्बिट आहे. पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत असतो, तो कधी कधी 2 वेळेला तरी खूप लांब जातो. आणि आता हा जवळ असल्यामुळे तो मोठा दिसतो, नाही तर तोच चंद्र आहे. आणि सूर्याचा प्रकाश पडतो त्यामुळे ते शेड्स बदलत राहतात. आणि एक्लिप्स म्हणजे ग्रहणच्या वेळेला एक वेगळा कलर किंवा शेड, त्यामुळे दरवेळेचे वेगळे असतात. आज आता हा अमेरिकेत कोल्ड मून म्हणतात, पण तसं बघायला गेलं तर आपल्या इथे पण विंटर किंवा आता थंडी, हिवाळा सुरू झालेला आहे. आणि तोच चंद्र आता पेरिजी पॉइंट म्हणजे सगळ्यात जवळ आल्यामुळे जास्ती ब्राईट दिसतो, एकदम मोठा. म्हणजे सायन्स फिक्शनच्या अशा सिनेमामध्ये जसा दिसतो तसा खरं तर तो आहे तसाच फिरत असतो, पण आता अंतर कमी आहे त्यामुळे तो मोठा दिसतो. खगोल अभ्यासक याच्यावर अतिशय म्हणजे इंटरेस्टने अभ्यास करतात, सायंटिफिक अँगल, लुनार सायन्सच्या दृष्टिकोनातून. आणि ॲस्ट्रोफोटोग्राफर्स जे आकाशाचे फोटोग्राफी करणारे आहेत त्यांना सुद्धा हा आजचा दिवस आणि ही संधी अतिशय छान आहे. आणि त्या मागच्या वेळेचा वेगळा होता. ग्रहणच्या वेळेला एक वेगळी शेड असते डिपेंडिंग ऑन द स्कॅटरिंग ऑफ लाईट. हे फिजिक्स किंवा ऑप्टिक्सचा भाग असतो. आणि मागच्या महिन्याचा पण जरा येल्लोइश असा होता. आता हा जास्ती व्हाईटिश दिसतो. तर जर
असं निरीक्षण केलं तर खरंच दर्शनीय आणि प्रकाशित हा आहे. अतिशय सुरेख असा हा दृश्य. माझे काही स्टुडंट्स पण फोटोग्राफ्स पाठवत राहिलेत. आता आज मगाशी ऑस्ट्रेलिया आणि ईस्टर्न कंट्रीजने पण तिथे पण त्यांनी आधी पाहिला चंद्र. आपल्या इथे आता दिसतो. तर हे चंद्राचा अभ्यास करण्यासाठी हे पॉइंट्स खूप महत्वाचे असतात. कारण आपण ऍस्ट्रॉनॉट्सला पाठवतो चंद्रावर अधिक अभ्यास करण्यासाठी, म्हणजे ऍस्ट्रोनॉटिक्स म्हणतात, स्पेस टेक्नॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू. पण इथे बसून आपण चंद्राचा अभ्यास करतो, याला ऍस्ट्रॉनॉमी किंवा खगोलशास्त्र आणि ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रोफिजिक्स या दृष्टिकोनातून अभ्यास करतो. दुर्बिणीची गरज नाही, बायनॉक्युलर्स लागत नाहीत, कारण हा जो पौर्णिमेचा चंद्र अतिशय ब्राईट आणि ठळक दिसतोय सध्या, तो खरं तर बघायला खूप अनेक विद्यार्थी आणि अभ्यासक जातात लांबून, म्हणजे सिटीच्या बाहेर जाऊन बघायला. ही एक छान संधी आहे. आणि खरं तर असे बॅक टू बॅक येत नाहीत, पण हे 3-4 आलेले आहेत. आणि आता चौथा जो आहे तो जानेवारी, पण तो 2026 मध्ये. या वर्षीचा हा शेवटचा सुपरमून. आणि सुपरमून आपण कधी म्हणतो, जेव्हा फुलमून असतो, म्हणजे पौर्णिमा, आणि तो जवळ येतो, त्यामुळे तो सुपर ब्राईट आणि सुपर बिग दिसतो, मोठा दिसतो, ठळक दिसतो, त्यामुळे त्याला सुपरमून म्हणतो आपण. नक्कीच बोकील मॅडम, नरेंद्र धारणे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धारणे सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अवकाशामध्ये घडणारी कुठलीही घटना आणि ती जर गृहताऱ्यांशी संबंधित असेल तर त्याचा राशींवर देखील मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. मग आजच्या सुपरमूनचा वेगवेगळ्या राशींना होणारा फायदा आणि वेगवेगळ्या राशींवर होणारे परिणाम हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. आता दत्त जयंतीच्या दिवशी गुरुतत्व अत्यंत सक्रिय मानण्यात येतं. या दिवशी मन, बुद्धी आणि कर्म यामध्ये स्पष्टता वाढते. गुरु आणि चंद्र यांचा संयोग जीवनामध्ये आध्यात्मिकता, ज्ञान, सकारात्मक निर्णय शक्ती आणि कौटुंबिक सौख्य देतो. असा आजचा दिवस सुपरमूनचा आहे. आणि त्याच्यात वेगवेगळ्या राशींवर त्याचे शुभ परिणाम होतात. कारण चंद्रमा मनसो जातक चक्षुः सुवर्जो अजात असं वेदांमध्ये सांगितलंय, किंवा गीतेमध्ये पण सांगितलंय की मनैव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष. संपूर्ण गोष्टींचं जीवनामध्ये मन हे एक महत्वाचा घटक असतो. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे ज्योतिषशास्त्र. त्यामुळे मनावर होणारे शुभ अशुभ परिणाम संपूर्ण जगतावर, स्त्री पुरुषांवर होत असतात. त्यामुळे हा जो सुपरमून आहे, जो आज 14% जास्त वाढणारे आणि त्याची 30% क्षमता प्रकाशमान होण्याची जास्त आहे, तर हा एक चांगला मोठा योग पौर्णिमेच्या दिवशी आणि दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवार असा हा तिहेरी योग आज निर्माण झालेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्त्री पुरुषांवर जागतिक लेव्हलवर वेगवेगळ्या राशींचे जे लोक आहेत, कारण पूर्ण विश्वामध्ये राशी ज्या असतात, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या राशीत हा एक अंतर्भूत असतो, स्त्री असो का पुरुष असो. त्यामुळे वैश्विक लेवलला त्याचे परिणाम दिसतात. आता मेष राशीचा तुम्ही विचार केला आज, तर मेष राशीला आज मानसिक ऊर्जा अत्यंत वाढणार आणि नवीन कामांसाठी अत्यंत चांगला दिवस आज मेष राशीसाठी राहील. आज म्हणजे इथून पुढचे 8 दिवस, जोपर्यंत चंद्र हा क्षीण होत नाही, पूर्ण अष्टमीला चंद्र हा क्षीण होतो, त्यामुळे इथून पुढचे 8 दिवस हे शुभ परिणाम त्या राशींवर असणार आहेत. त्या दृष्टीने आर्थिक मेष राशीचे अत्यंत योग्य ठरतील आणि अध्यात्माकडे जे आहे त्याचा ओढा मेष राशीच्या लोकांचा वाढेल. तसंच वृषभ रास येते दुसरी राशीच्या करतली, ज्या त्यामुळे गुरुतत्व जे आहे यामुळे त्यांच्या कुटुंबातील ताणतणाव कमी होतील. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभ काळ आहे आणि आरोग्यात अत्यंत चांगल्या सुधारणा या वृषभ राशीच्या दिसतील. आणि जमिनीचे किंवा संपत्तीचे अनुकूल कालखंड हा आपल्याला या बाबतीत सांगता येतो. नंतर मिथुन रास येते. बोलण्यामुळे कार्यसिद्धी आणि प्रवासदर्शक योग हे असे दिसत आहेत की ज्यामुळे हे गुरुतत्व प्रभावी झालेले आणि दत्त उपासनेमुळे मनशांती मिथुन राशीच्या लोकांना मिळेल आणि नोकरीमध्ये काही चांगले बदल पण होऊ शकतात. अशा प्रकारचे रिझल्ट हे मिथुन राशीला दिसतील. पुढची रास येते ती कर्क रास. चंद्रतत्व प्रबळ आहे, कारण चंद्राचाच मुख्य आज प्रकर्षाने सुपरमून असल्यामुळे सगळ्यांच्या कर्क राशींचं मन स्थिर राहणार आहे. अनेक प्रकारचे आर्थिक लाभ दिसतील पुढच्या 8 दिवसात. घरात शुभ कार्यांचे संकेत पण येतील आणि जप प्रार्थना जे आध्यात्मिक उपासनेचा लाभ हा कर्क राशीच्या लोकांना अत्यंत या 8 दिवसात मिळेल. नंतर सिंह रास येते, जे त्यामुळे आत्मविश्वास सर्वोच्च असेल सिंह राशीच्या लोकांचा. कोर्ट कचेरीच्या विषयात त्यांना दिलासा मिळेल, कामातले अडथळे दूर होतील. आणि गुरुचंद्र, कारण आज उच्च राशी चंद्र हा गुरुवार आल्यामुळे आणि चंद्र हा एक अत्यंत सुपरमून असल्यामुळे आज गुरुचंद्र हा एक शुभयोग निर्माण झालेला आहे, जो करिअरमध्ये अत्यंत लाभदायक असेल सिंह राशीच्या लोकांना. नंतर कन्या रास येते. कन्या राशीचे स्त्री पुरुषांना आरोग्य चांगलं राहील, आरोग्य सुधरेल. नंतर सगळ्या नाती संबंध दृढ होतील, सहकार्यांपासून मदत मिळेल आणि आध्यात्मिक चिंतनातून मार्गदर्शनही मिळेल, लाभही मिळेल.
नंतर राशीचक्रात जी टूर असते ते त्या राशीच्या स्त्री पुरुषांना व्यवसायात अचानक धनलाभ मिळेल, कुटुंबात प्रेमभाव वाढेल, आर्थिक स्थिती सुधारेल, वैवाहिक नात्यामध्ये एक प्रकारचं चांगलं सौहार्दता येईल आणि सगळ्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे सगळे आर्थिक विषयाचे कामं पण चांगल्या प्रकारे घडून येतील. त्यानंतर राशीचक्रात वृश्चिक रास येते. वृश्चिक राशीची शारीरिक मानसिक शक्ती वाढेल आणि महत्वाचे निर्णय यशस्वी होतील. नंतर संपूर्ण मानसिक इच्छा पूर्ण होतील. हा आठवडा मानसिक इच्छा पूर्तीचा वृश्चिक राशीचा आहे. घरात वातावरण पण उत्तम असेल. त्यानंतर धनुरास येते. धनुराशीचे स्वामीच गुरु आहे, त्यामुळे अत्यंत शुभयोग या राशीसाठी आहे. करिअरमध्ये मोठे परिवर्तन दिसत आहेत आणि विदेश गमनाची संधी धनुराशीच्या लोकांना येईल. उपासनेमुळे अपेक्षा पूर्तीचे पण योग या राशीसाठी आहे. मकर राशी, अनेक अडचणी असतील, पूर्वी काही अडलेले कामं असतील, हे पूर्ण होण्याच्या दृष्टीने मकर राशीच्या अपेक्षा पूर्तीचा हा कालखंड आहे. आर्थिक स्थैर्य लाभेल. प्रत्येक राशीबद्दलच जाणून घ्यायचं आहे. आपण आतापर्यंत मकर राशीपर्यंतच सांगितलं, पुढच्या राशींवर नेमका कसा परिणाम होऊ शकतो किंवा काय त्यांच्यासाठी आजच्या दिवशी लिहून ठेवलेलं आहे हे जाणून घ्यायचंय. मात्र आणखीन एक प्रश्न लीनाजी तुमच्याकडे येते, तो म्हणजे की डिसेंबर महिन्यामध्ये चंद्र हा इतरही ग्रहांच्या जवळून जातोय. हे असं नेहमी घडतं का की जेव्हा सुपरमून असणार असेल तेव्हा चंद्र इतर ग्रहांच्या जवळूनही जातो का, किंवा काय असतं खगोलीय शास्त्र कारण? मी मगाशी म्हणाले तसं पौर्णिमेला जेव्हा चंद्र आणि पृथ्वी सगळ्यात जवळ येतात त्यावेळेला तो सुपरमून दिसतो. पण अनेक वेळेला असे वर्षामध्ये हे प्लॅनेट्स एकमेकांना क्रॉस करत असतात, कारण त्यांचा पाथ किंवा प्लेन वेगळा असतो आणि कधी कधी अलाइनमेंट होते. म्हणजे आपण एक्लिप्स किंवा ग्रहणच्या वेळेला बघतो सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका लाईन मध्ये येतात, परंतु कधी कधी वेगवेगळे ग्रह जसे गुरु म्हणजे ज्युपिटर, शनी, सॅटर्न, मंगळ असे पृथ्वीच्या एका लाईन मध्ये पण येऊ शकतात आणि चंद्र पण त्यामध्ये एक ऍड होऊन. पण डिसेंबर महिन्यात मी तर म्हणेन खरं तर वर्षातला सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे आवडता आमचा महिना असतो खगोलप्रेमींना, कारण त्याच वेळेला या त्यातल्या त्या 14 ते 17 डिसेंबरच्या आसपास मिटिओर शॉवर म्हणजे उल्कापात पण दिसतात. पण ते फुलमूनच्या आसपास नाही असायला पाहिजे, म्हणजे जरा पुढच्या आठवड्यात व्यवस्थित दिसतील, कारण आज पौर्णिमा झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनंतर उल्का वर्षा जेव्हा होतात त्यावेळेला त्या मिटिओर शॉवर जास्ती ठळक आपल्याला व्यवस्थित दिसतात. त्यामुळे अनेक असे ॲस्ट्रॉनॉमिकल कॅलेंडर प्रमाणे वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात. पण डिसेंबर हा सगळ्यात आवडता हा महिना आहे आमच्यासाठी आणि खरंच त्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये खूप गोष्टी होत असतात. हा सुपरमून झाल्यानंतर लगेच आता मिटिओर शॉवर दिसतील आणि अलाइनमेंट, प्लॅनेटरी अलाइनमेंट, त्यामुळे जरा सिटी लाईटच्या पासून हे जे सिटी लाईटचं पोल्युशन असतं किंवा प्रदूषण याच्यापासून लांब जाऊन आम्ही जरा टेकडीवर जाऊन पुण्याच्या आउटस्कर्ट्सला जाऊन बघत असतो. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग किंवा प्रेरणा मिळते. म्हणजे आताच सरांनी भविष्य आणि हे सांगितलं, भविष्यवाणी किंवा ज्या गोष्टी आता प्रत्येक राशीच्या अशा सांगितल्या, पण माझ्यासारखीला आय लिव्ह इन द मोमेंट. त्यामुळे आता जर मी आउटसाइड म्हणजे आउटस्कर्ट्सला जाऊन बसले असते तर चंद्र दिसला असता. दिस इट सेल्फ इज व्हेरी मोटिवेटिंग अँड इन्स्पायरिंग. आणि चंद्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी फ्रॉम सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे आता आर्टेमिस नासाची मिशन घडेल किंवा इस्रोची चांद्रयान 4, तर त्यावेळेला कोणत्या प्रकारचा अभ्यास होणार आहे तो थेरटिकल ऑन पेपर आणि गणित, कॅल्क्युलेशन, विज्ञान सगळ्या या गोष्टींचं असेल. परंतु जेव्हा माणूस म्हणजे ॲस्ट्रॉनॉट अंतराळवीर चंद्रावर जाईल तेव्हा अजून काही गोष्टींचा उलगडा होईल. सो मी सायन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून नेहमी बघते, विचार करते. पण हा तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे. हे होतं कधी कधी की सुपरमून असू दे किंवा नॉन सुपरमून, पण त्याच वेळेला अलाइनमेंट होऊ शकते. वेगवेगळे ग्रह एका लाईनमध्ये येऊ शकतात, कधी कधी 3, कधी कधी 5, कधी कधी 7, म्हणजे 8 प्लॅनेट्स पैकी ग्रहांपैकी 7 एकदा एका लाईन मध्ये पण येऊ शकतात आणि चंद्र पण. त्यामुळे या गोष्टी बघायला खूप अजून आनंद मिळतो. पण त्यासाठी टेलिस्कोप पाहिजे किंवा असे जे ऍप्स आता मिळतात. परंतु या फुलमून साठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे ऍप्स किंवा वी डोंट नीड टेलिस्कोप ऑल्सो. तो असाच ठळक आणि छान सुंदर दिसतो आणि दर्शनीय आहे खरंच.
नक्कीच आपल्यासोबत माया कोटीवाले मॅडम देखील जोडल्या गेलेल्या आहेत, ज्योतिषाचार्य. तर मायाजी, आजचा दिवस म्हणजे ज्याप्रमाणे सुपरमून चंद्राचा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा परिणाम होत राहतो, तसा इतरही ग्रहांचा आजच्या दिवशी काय परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असतो, आणि खास करून म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या हिशोबानं किंवा ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाच्या अनुषंगानं आजचा दिवस हा किती महत्त्वाचा आहे? हो, आजचा दिवस सर्वात महत्वाचा आहे, कारण सर्वात महत्वाचं म्हणजे तिथी फार महत्वाची असते आपल्यासाठी. आणि आजची तिथी सर्व तिथींमध्ये म्हणजे 15 तिथी असं शुक्ल आणि कृष्ण पक्षातल्या आजची तिथी सर्वात महत्वाची. पौर्णिमेला चंद्राला अधिक बळ असतं. नवग्रहांमध्ये चंद्राला आपण जास्त महत्व देतो, कारण जाणीवा भावना या मनाला जाणवतात. आणि आज आपण सगळे बोलतोय सुपरमून आहे. सुपरमून म्हणजे काय? सुपरमून पृथ्वीच्या खूप जवळ आला आहे. शरीरात 70% पाणी आहे. पाण्यावर अंमल जलतत्वाच्या ग्रहाचा आहे. आणि जसं मनाला तुम्ही चालना देता तशा तुम्ही कृती करता. आणि त्याच्यासोबत पौर्णिमेच्या दिवशी बरोबर 180 अंशावर रवी आहे. खरं म्हणजे रवी हा तारा आहे आणि तो प्रकाशाचा सोर्स आहे. आणि चंद्र हा विमर्शकारक म्हणजे रिफ्लेक्शन देणार आहे, आणि त्याला पूर्ण तो सूर्याची ऊर्जा आपल्याकडे पाठवतो आहे. त्याच्यासोबत आजच्या तारखेला त्याच्यासोबत आहे वृश्चिकेचा स्वामी मंगळ आहे, सोबत शुक्र आहे. आणि जेव्हा चंद्रोदय झाला म्हणजे 5:18 ओके, जेव्हा मी पुण्याचं लोकेशन घेऊन पत्रिका मांडली तिथे आजच्या तारखेची, तर वृषभ लग्न उदित झालं आहे. आणि वृषभ लग्नात त्याचा तृतीयेश स्वामी चंद्र उच्च म्हणजे त्याचं पूर्ण बळाने तो चमकतोय. आणि समोरून लग्नेश लग्नाला बघतोय. याच्यामुळे ह्या क्षणी सगळ्यांना जी ऊर्जा मिळणार आहे की एक वेगळी ऊर्जा असणार आहे. रवी जरी सप्तमात असला तरी त्याची पूर्ण ऊर्जा तो लग्नावर टाकतोय, लग्नातल्या चंद्रावर टाकतोय. शुक्र स्वतःच्या राशीला बघतोय, त्यामुळे या चंद्राला प्रचंड बळ आहे. आणि इतर ग्रहही नवमांश जर जेव्हा बघितला तर त्यांचाही चांगल्या नवमाशी गेलेले आहेत. म्हणजे गुरु आज गुरुवार आहे, आज दत्त जयंती आहे आणि मार्गशीर्ष आहे. आणि मार्गशीर्षातल्या गुरुवारचं एक वेगळं महत्व असतं, प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलं की मासानां मार्गशीर्षो अहम. ह्या काळात आपण जर गुरुचा विचार केला तर गुरु स्वतःच्या नक्षत्रात म्हणजे विंशोत्तरी दशा पद्धतीनुसार तो स्वतःच्या नक्षत्रात पुनर्वसूमध्ये आहे. तो आत्ताच काही क्षणापूर्वी तो मिथुन राशीत आला असेल, पण जेव्हा हे सुरू झालं होतं, चंद्रोदय झाला, त्यावेळेस तो अजूनही कर्केत त्याच्या उच्च राशीत होता. म्हणजे जे धारणे सर म्हणाले होते की आजचा जो योग आहे की तो गजकेसरी आहे. गजकेसरी योग हा माणसाची विचार करायची बुद्धीच एका वेगळ्या पद्धतीने वाढवतो. गुरुतत्वच बेसिकली दत्त तत्व जर आपण म्हणतो, दत्त तत्व म्हणजे काय? हे निरपेक्ष प्रेम, करुणा आणि कृपा आणि ज्ञानाच्या माध्यमातून संरक्षण देत मी कोण आहे ह्याची जाणीव करून देणारं तत्व आहे. त्यात त्याला गुरुवार हा वाराची एनर्जी, पंचांगातला वार हा फार महत्वाचा अंग आहे, त्याची एनर्जी मिळाली आहे. आणि सोबत सुपरमून आणि पौर्णिमेचा चंद्र म्हणजे हे एक त्रिवेणी संगम आहे. आणि ज्याचा संपूर्ण शुभ परिणाम मनःशांती, भावनिक संतुलन, निर्णय क्षमता चांगल्या पद्धतीने घेणं आणि एका चांगल्या मार्गाकडे वळायला आणि ध्यान, जप, संकल्प साधनं याच्यासाठी मात्र अतिशय उत्तम योग आहे आजचा. अंतर्मनाची शुद्धी वाढणारे, आत्मप्रकाश मिळणारे एक अतिशय अनुकूल योग आहे. सो सगळ्यांनी ह्याचं खरं म्हणजे आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये मेक द मोस्ट आउट ऑफ इट असं मी म्हणते. नक्कीच मायाजी, ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. मात्र सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे, आज पौर्णिमा आहे आणि खास करून दत्त जयंती. आणि त्याच अनुषंगानं किंवा त्याच पार्श्वभूमीवर सुपरमूनचा देखील योग जुळून आलाय. आणि आज धार्मिक दृष्ट्या आजचा दिवस हा किती महत्त्वाचा आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पाहूयात त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट. मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती आणि सुपरमूनचा योग, या तिन्ही घटनांचा काय संबंध अशी चर्चा दत्त भक्तांमध्ये सुरू आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा ही हिंदू पंचांगातील अत्यंत शुभ तिथी मानली जाते. याच दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. म्हणूनच आज देशभरात दत्त जयंतीचा उत्सव भक्तिभावानं साजरा केला जातो. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्मात पौर्णिमा ही विशेष मानली जाते. जेव्हा ती सुपरमून बनते तेव्हा तिचं महत्व अधिक वाढतं. हिंदू धर्मात चंद्र
हा मनाचा अधिपती मानला जातो. पूर्ण तेजानं जवळ आल्यावर साधना, मंत्रजप आणि ध्यान अधिक फलदायी मानलं जातं. काही ग्रंथांमध्ये पौर्णिमेच्या रात्री दान, जप आणि स्नान याला विशेष महत्त्व आहे. सुपरमूनमुळे ही ऊर्जा अधिक प्रभावी असल्याचा विश्वास काही लोकांमध्ये आहे. शास्त्रानुसार या रात्री ध्यान, मंत्रजप आणि दान केल्यानं मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. काही ग्रंथांमध्ये चंद्राला मनाचा स्वामी मानलाय. 4 डिसेंबर दत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि आज आपल्याला रात्रभर आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे. सुपरमून म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटर अंतरावरती असतो. आज चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार आहे 3,56,962 किलोमीटर अंतरावरती आणि चंद्र जवळ आल्यामुळं आज पौर्णिमेच्या रात्री 14% चंद्र आकारानं मोठा दिसणार आहे आणि 30% जास्त तेजस्वी दिसणार आहे. तेव्हा संपूर्ण रात्रभर साध्या डोळ्यांनी आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीच्या दिवशी रात्रभर आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार आहे. ते दर्शन घ्यायला विसरू नका, त्याचे फोटो काढा. मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे. भगवद्गीतेतील उल्लेखानुसार श्रीकृष्ण म्हणतात, मासानाम मार्गशीर्षोहम, म्हणजेच महिन्यांमध्ये मार्गशीर्ष हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. या निमित्ताने भक्त आपल्या कुलदैवतांचं दर्शन घेतात. गंगा, गोदावरी, कृष्णा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. अयोध्येतील शरयू तीरी देखील अनेक भाविकांनी गंगा आरतीसाठी आणि गंगा स्नानासाठी गर्दी केली. अयोध्या धाम आए हुए हैं, सरजू माँ का दर्शन किया है, स्नान किया है. मौसम ठंड था फिर भी आनंदमय रहा. आज का जो दिन होता है पूर्णिमा, पुण्यवासी, बड़ा महत्व है इसका. ठीक है, यहाँ लोग बड़ी भीड़ है, आए हैं, बड़ा आनंद आया. 5 डुबकी लगाया है, बहुत आनंद आया है. अब यहाँ से हनुमानगढ़ी दर्शन करने जाएंगे, हनुमान जी का दर्शन करेंगे. ठीक है, अयोध्या धाम का बड़ा महत्व होता है. आज पूर्णिमा दिन है. सरजू स्नान करने से समस्त पाप नष्ट हो जाते हैं. इस कारण से सरजू हम लोग स्नान करेंगे, दान दक्षिणा करते हैं, फिर भगवान रामलला का दर्शन करेंगे. अपनी अपनी मनोकामना पूर्ण करने के लिए यहाँ पर श्रद्धा लेकर के अयोध्या में आते हैं लोग. दत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि सुपरमूनच्या खगोलीय घटनेचा योग फारच अपवादात्मक असतो. सुपरमून वर्षातनं 2-3 वेळा जरी दिसला तरी अशा पवित्र आणि शुभ दिवसांच्या संयोगानं दिसणं विरळच. त्यामुळे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दोन्ही दिवशी एकाच वेळी असा अद्भुत चंद्र अवतरतोय याचा अनुभव खगोलप्रेमींना खास ठरणार आहे. सुपरमून ही एक उल्लेखनीय खगोलीय घटना आहे जी धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातनं महत्वाची आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. खरोखरच आजची ही खगोली आणि तीही दुर्मिळ अशी खगोलीय घटना धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे याचाच आपण विचार करतो आहोत किंवा त्याच्यावर चर्चा करत आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत अमित विभूते, ज्योतिषाचार्य. त्यांच्याकडे आपण जाऊया. अमित जी, 14 तासहून अधिक वेळ आपल्याला चंद्रदर्शन या सुपरमूनच्या निमित्ताने या पौर्णिमेला होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं इतका वेळ चंद्रदर्शन होणं किती महत्त्वाचं आहे आणि या काळात काही खास महत्त्वाच्या पूजा? नक्कीच केल्या पाहिजे. विष्णुरूप महिना आहे आणि मार्गशीर्ष महिनाच हा विष्णुरूप आहे. त्याच्यामध्ये विष्णूची आराधना केली पाहिजे. विष्णू नारायणासंबंधी, शंकरासंबंधी, कारण चंद्र हा शंकराच्या मस्तकावर आहेत आणि हा विष्णुरूप महिना असल्यामुळे विष्णूची साधना करणं गरजेचं आहे. नामजप असेल, स्तोत्र असेल, त्याच्या संबंधित दानधर्म असेल, त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मीची पण याच्यामध्ये आपण आराधना करू शकतो. नामजप साधना असेल, दानधर्म असेल आणि पवित्र ठिकाणी आंघोळी करणं असेल, या सगळं या पिरियडमध्ये केलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, मानवीय शरीर हे एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशनवर चालतं. चंद्राचं जवळ येणं किंवा दूर जाणं, इट इफेक्ट्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अराउंड द ग्लोब. ठीक आहे. सो न्यूक्लिअर फोर्सेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आणि ग्रॅव्हिटीवर हे विश्व चालतं आणि ह्युमन बॉडी फ्रिक्वेन्सी, एनर्जी आणि व्हायब्रेशनवर चालतं. जेव्हा तुम्ही मूलाधार चक्रापासून एखादं नामस्मरण करता तो तुमच्या कॉस्मिक बॉडीवर परिणाम करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही रिफाईन होत असता
आणि जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टाला लक्षात ठेवून ईश्वराची साधना करता, त्या विशिष्ट नामजपातून तुमची जी बौद्धिक कुवत आहे आणि मानसिक क्षमता आहे ती विकसित होत असते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कोणती साधना करता, जेव्हा या देवतांचं स्मरण करता आणि या देवतांच्या संबंधित दानपूजा किंवा साधना करता, तेव्हा ती ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. सो त्या ऊर्जेला प्राप्त करणे आणि तिचा योग्य प्रकारे उपयोग करणे, आपल्या जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे त्यासाठी शारीरिक, मानसिक, आत्मिक आणि बौद्धिक तयारी फार आवश्यक असते. त्याच्यामुळे ऊर्जा ही फार महत्त्वाची आहे. तर इलेक्ट्रोलाइट्स बॉडीमध्ये काही मशीन नाही लावले, पण ते इलेक्ट्रोलाइट्स दॅट बॉडीमध्ये करंट सप्लाय करत असतात त्याच्या माध्यमातून. तर तो ज्या प्रकारे ते चार्ज असतात तसे ह्युमन त्याची थॉट प्रोसेस डेव्हलप करतो. त्याच्यामुळे ह्या पिरियडमध्ये जी साधना केली जाते देवतांची, मग ते विष्णू असेल, लक्ष्मी असेल, शंकर असेल, त्या नामजपातनं, त्या शब्दातनं ती व्हायब्रेशनल एनर्जी तुम्हाला मिळत असते. आणि जी तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी जी क्षमता तुमच्यामध्ये, जी कला, जे कौशल्य, जे बौद्धिक सामर्थ्य, जे मानसिक सामर्थ्य, आत्मिक सामर्थ्य पाहिजे, ती तुम्हाला प्रदान करत असते. ते तुमच्यात तयार होत असतं आणि ते तुम्ही स्वतः तयार करत असता. त्याच्यामुळे ह्या पिरियडमध्ये केलेल्या ज्या विष्णूच्या साधना आहे, दान, धर्म, पुण्य आहे, त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या भावना तुमच्यामध्ये निर्माण होत असतात. त्या प्रकारे तुमच्यामध्ये वैचारिक कुवत तुमची वाढत असते, विचारांची दिशा बदलत असते. तर तुम्ही स्वतःला रेक्टिफाय करू शकता स्वतःच्या प्रॉब्लेम्सला. त्याच्यामुळे नामजप आणि स्तोत्रपठण, देवदर्शन, त्याच्यामुळे सगळ्या बॉडी या कंपोजिट बॉडी आहे. जेव्हा चंद्रापासनं प्रभावितून काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पृथ्वीवर येत असतात किंवा त्या स्ट्रक्चरवर परिणाम होत असतात, तर ते पाण्यासोबत किंवा विविध वस्तूंसोबत किंवा आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणावर ते परिणाम करत असतात. तुम्ही गाडीमध्ये बसले असेल, गाडीत व्हायब्रेशन असेल तर तुम्हाला अनइझी व्हायला लागतं, वॉमिटिंग सेन्सेशन व्हायला लागतं. दॅट व्हायब्रेशन अफेक्ट्स युअर माइंड, बॉडी. ओके, सो तुमचा तो फील फॅक्टर आहे त्याच्यावर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम होत असतो. म्हणून ही जी देवता आहे त्या देवतांचे नामस्मरण केल्यामुळे जी व्हायब्रेशनल एनर्जी तुम्हाला प्राप्त होत असते, त्यातनं इनडायरेक्ट बेनिफिट होतात आणि तशा मेमरी क्रिएट होत असतात. तुम्हाला म्हणजे एक पहिलीमध्ये जर मॅथ्स वीक असेल, तुम्ही जर काम त्याच्यावर केलं नाही, त्याची ती लिंक्ड मेमरी आहे सेकंड स्टँडर्डची, ती डेव्हलप नाही होणार. तर तुम्हाला आज जे काही करायचं आहे भविष्यासाठी, त्यासाठी 14 तास मिळाले आहे तुमच्या मेमरीजसाठी आणि तुमच्या इंटेलिजन्ससाठी, इमोशनसाठी काम करण्यासाठी. जेव्हा तुम्ही या सगळ्या साधना करता, नामजप, संकीर्तन करता, देवदर्शन घेता, त्या ज्या पुण्य नदी आहेत जिथे ईश्वरीय तत्व त्याला प्राप्त आहे, त्या नदीमधलं जे ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्ही धारण करत असता आणि जी कॉस्मिक बॉडी आहे त्याला तुम्ही हील करत असता. सो एवढं इतकं प्रचंड महत्व आहे ऊर्जेच्या दृष्टीने जर पाहिलं तर आजच्या दिवसाचं. नक्कीच विभूते सर, आपल्यासोबत महंत सुधीरदास महाराज सुद्धा जोडले गेलेले आहेत. महाराज, आपलं स्वागत. आणि आज खऱ्या अर्थानं आपण सुपरमून संदर्भात चर्चा करतो आहोत. यावेळी एक दुर्मिळ योग म्हणावा लागेल की मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंती आणि आजचा गुरुवार, तर दत्तभक्तांसाठी आज आलेली दत्त जयंती किती महत्वाची आहे आणि कसं पाहायचं? नाही, दत्त उपासनेचा जो एक उल्लेख त्या ठिकाणी आहे, अत्यंत प्राचीन असा उल्लेख आहे. आपण पुराणामध्ये त्या ठिकाणी पाहिलं की यदू, त्याचप्रमाणे अलर्क, सहस्त्रार्जुन, परशुराम हे दत्तांचे शिष्य आहेत. पुराण कालानंतर ज्या वेळेला आपण इतिहास क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येतोय, त्यावेळेला 2 दत्तप्रणीत त्या ठिकाणी नाथ संप्रदाय आणि अवधूत संप्रदाय यांचे दोन्ही जर आपण पाहिले तर तिथे अवधूत गीता आणि गोरक्ष पद्धतीने सिद्धांत पद्धती या 2 विषयाचा एक मध्य कालखंड येतो. आणि आपल्या महाराष्ट्राच्या उपासनेच्या दृष्टीने श्रीपाद वल्लभाचार्य, त्याचप्रमाणे ज्यांची नरसिंह सरस्वती म्हणून, साक्षात दत्त म्हणून तिथे त्यांची गणना केली जाते. यानंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ महाराज, दासोपंत, मुक्तेश्वर, निरंजन, रघुनाथ नारायण, जावळेकर, माणिक प्रभू, अक्कलकोटचे स्वामी, वासुदेवानंद सरस्वती, टेंबे महाराज, पंत महाराज, बाळकुंद्री महाराज, हा माणिक प्रभू, हा एक असा एक प्रवाह, ज्याला आपण धारा प्रवाह म्हणू दत्त संप्रदायाचा, याने एक आदर्श निर्माण केला. आणि साधना, योगस्य चित्तवृत्ती निरोधा, योगाच्या संदर्भामधल्या साधनेचा प्रयोग, वैदिक वाङ्मयाचं संकलन, पुराणाचं संकलन, या संपूर्ण विषयामधनं दत्त संप्रदायाच्या माध्यमातनं एवढं मोठं साधनेचं कार्य उभं राहिलंय की आमच्या 13 आखाड्यांमध्ये सुद्धा दत्त आखाडा हा निरंजनी आखाड्यामध्ये एक उपासनेची पद्धत आहे, ती अजूनच वेगळी पद्धत आहे. म्हणजे जी एक आपण ट्रॅडिशनल पार्ट ऑफ व्ह्यू पाहतोय, तर त्याच्या सर्व उपासनेच्या दृष्टीने आजचा सर्वोच्च दिवस, जसं मी सकाळी म्हणालो होतो
की रामनवमी आम्हाला रामानंद संप्रदायाला, कृष्ण जन्म हा कृष्ण उपासकांना, शिव उपासकांना जशी महाशिवरात्र आहे, तसं दत्त संप्रदायाला सर्वात मोठा साधनेचा दिवस आजचा हा मार्गशीर्ष पौर्णिमा आणि सुपरमून हे मला असं वाटतंय की त्रिवेणी संगम हा आजच्या दिवशी झालाय. नक्कीच. आणि या पार्ट ऑफ व्ह्यू ज्या वेळेला म्हणजे आता मी मगाशी बँगलोरला बोलत होतो, तर ट्रान्ससेंडेंटल मेडिटेशन म्हणून महेश योगींची जी प्रवाह आली आहे ती श्री श्री रविशंकर योगींच्या माध्यमातून पुढे आली आहे. माझं तिथेही एक लेक्चर होतं. तर मला असं वाटतं की हा साधनेचा जो एक उपासना पद्धत आहे, त्याची जी ट्रॅडिशन आहे, ती ट्रॅडिशन देखील दत्त संप्रदायाने खूप सुंदर जपली आहे आणि त्याचाच वारसा आपण आजच्या निमित्ताने पुढे चालवत आहोत असं मला वाटतं. आणि अत्यंत पवित्रतम असा दिवस आजचा आहे. नक्कीच आपण यानंतर धारणेजींकडे जाऊया. धारणेजी, आपण वेगवेगळ्या राशींवर आजचा काय परिणाम होऊ शकतो हे बोलत होतो. मगाशी आपण मकर राशीपर्यंत आलो होतो. त्या पुढच्या राशींवर आजच्या दिवसाचा काय परिणाम आहे, त्यांच्यासाठी काही सल्ला? वैश्विक लेवलला जे स्त्री पुरुष आहेत सगळ्यांना आजच्या असणाऱ्या या सुपरमूनचे प्रभाव जीवनावर दिसत आहेत. मानसिक दृष्टिकोनातून तसंच असलेल्या आपल्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनातल्या दृष्टिकोनातून. त्यापैकी आपण मकर राशीपर्यंत आलो होतो. तर मकर राशीच्या दृष्टीने ज्या अडचणी जुन्या असतील त्या दूर होतील, आर्थिक स्थैर्य वाढेल, नोकरीत बढतीची शक्यता आहे, मनातील भीती दूर होईल, असा हा मुख्य विषय आहे. नंतर कुंभ राशी राशी चक्रातली ज्यात नवीन करार कुंभ राशींच्या लोकांचे होतील, नवीन संधी मिळतील, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि मित्रांचा पाठिंबा कुंभ राशीच्या लोकांना मिळेल. आणि चंद्र असणारा आज सुपरमून आहे, गुरुचंद्राचा जो वेस्कसी योग आहे, त्यामुळे त्यांची सामाजिक एक प्रकारचा जो एक व्याप आहे तो चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली वाढेल. आणि त्यानंतर मीन राशी चक्रातले या स्त्री पुरुषांना गुरुची विशेष कृपा आहे. व्यवसायातले मोठे निर्णय त्यांच्या सकारात्मकतेने त्यांच्या साईडने होतील, त्यांच्या बाजूने होतील आणि कुटुंबात एक प्रकारचे समाधान आणि समृद्धी प्राप्त होईल. आणि आध्यात्मिक साधना किंवा असणारी गुरुचं बळ मिळाल्यामुळे उत्तम शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती, असं हे मीन राशी चक्रातल्या गोष्टी आहेत. त्यामुळे संपूर्ण वैश्विक लेवलला या असणाऱ्या सुपरमूनचे आणि गुरुवारी असलेला हा आज मार्गशीर्ष महिन्यातला दत्त जयंती उत्सव, हा त्रिवेणी संगम 12 वर्षांनी असा योग आलाय का गुरुवारी दत्त जयंती आली. हा एक मोठा योग आहे आणि त्यामुळे या दृष्टीने आजचा दिवस हा साधना, आध्यात्मिक साधना, भौतिक जीवनातल्या आपल्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी, त्याच्यात आर्थिक स्थिती आली, व्यापार आला, या सगळ्या कौटुंबिक जीवनातले विषय असतील किंवा आरोग्य विषयी गोष्टी असतील, या सर्व स्तरावर त्याची उपयुक्तता आहे. आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ जे आपल्या हिंदू धर्मात सांगितले, त्या 4ही स्तरावर आज केलेल्या साधनेमुळे, आज केलेल्या उपासनेमुळे आणि असणाऱ्या आपापल्या श्रद्धास्थानांमुळे, आपल्या असलेल्या गुरुस्थानांवर केलेल्या असणाऱ्या साधनेमुळे त्याचे शुभ परिणाम 4ही स्तरावर जीवनात होतील आणि 4ही पुरुषार्थ युक्त व्यक्ती ही जीवनात पुढे जाईल. अशा प्रकारचा आजचा दिवस मोठा आहे. नक्कीच. डिसेंबर महिन्यात सुपरमून आलेला आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी हा सुपरमून आलेला आहे, त्यामुळे एक खास आणि असं वेगळं वैशिष्ट्य आजच्या सुपरमूनचं आहे. मात्र सुपरमून ही डिसेंबर महिन्यातली शेवटची खगोलीय घटना असली तरी उर्वरित महिन्यात अशा अनेक खगोलीय घटनाही घडणार आहेत. यातल्या अनेक घटना तुम्हालाही प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत. कोणकोणत्या घटना आहेत पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. डिसेंबर महिना फक्त थंडीचा किंवा सुपरमूनच्या खास खगोलीय घटनांसाठी विशेष नाही, तर खगोलीय घटनांचा एक अद्भुत संगम घेऊन डिसेंबर महिना आलाय. डिसेंबर महिन्यात अनेक विशेष घटना आकाशात घडणार आहेत. 21 डिसेंबरला वर्षातली सर्वात मोठी रात्र असेल. या रात्री प्रदूषण कमी असलेल्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तारे अधिक स्पष्ट दिसतील. हिवाळीत संक्रांतीमुळे सूर्य दक्षिण गोलार्धात सर्वाधिक झुकतो आणि उत्तर गोलार्धात रात्रीचा कालावधी सर्वाधिक वाढतो. यामुळे हिवाळ्याचं आगमन आणखी खास होतं. इतकंच नाही तर चंद्र आणि ग्रहांची जवळीक आणखी वाढणार आहे. या महिन्यात चंद्र अनेक ग्रहांजवळून जाणार आहे. 7 डिसेंबर रोजी चंद्र गुरु ग्रहाजवळ दिसेल. 18 डिसेंबरला तो बुधाजवळ असेल. 19 डिसेंबरला चंद्र आणि शुक्राची जवळीक दिसेल आणि 27 डिसेंबरला चंद्र शनीच्या जवळून जाईल. या सगळ्या घटना खगोल प्रेमींसाठी खूपच रोमांचक ठरणार आहे. 21 डिसेंबरची सर्वात मोठी रात्र आणि चंद्रग्रहांच्या खास भेटीनं वातावरणात थंडी वाढेल.
आणि हेच आकाश तुम्हाला अनेक उबदार आठवणी देऊन जाईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. आणि पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळणार आहोत. लीना बोकील मॅडम आपल्यासोबत जोडलेले आहेत. लीनाजी, आजचा सुपरमून हा खास महत्त्वाचा आहे, कारण आपण पाहिलं तर जवळपास आज सायंकाळी 5:15च्या आसपास चंद्रोदय झालेला आहे आणि तो उद्या सकाळी 6:15 पर्यंत आपल्याला चंद्र विविध भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चंद्राचा अभ्यास करण्यासाठी आजचा जवळपास 14 तासांचा हा चंद्र खगोल अभ्यासकांना उपलब्ध असणार आहे. हो, खरं आहे. आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी मोठी होत जाते आणि 21 तारखेला पीक असतो, म्हणजे दिवस छोटा आणि रात्र सर्वात मोठी. आणि आता आज चंद्रोदय लवकर झालेला आहे, 5:15 5:30 ही सध्याची टायमिंग आहे. कारण याचं कारण म्हणजे क्षितिजच्या तिथून जवळून म्हणजे चंद्र दिसायला लागतो आपल्याला. संध्याकाळ लवकर झाल्यामुळे सूर्यास्त लवकर झाल्यावर चंद्र दिसायला लागतो आणि रात्रभर दिसेल आणि असं 14 तास हा काळ आहे. त्यामुळे आपल्याला अधिक वेळ मिळतो आणि दॅट मीन्स मॅक्झिमम वेळ आपल्याला चंद्राचा अभ्यास करायला ही संधी मिळती आहे. सो ॲस्ट्रॉनॉमर्स आणि थेरॉटिकल फिजिसिस्ट याचा आता फायदा घेऊन, या गोष्टीचा फायदा घेऊन अभ्यास करत आहेत. तर चंद्र आपल्याला माहिती आहे की एक भाग, एक फ्रंट पार्ट जो आपल्याला नेहमीच समोर दिसतो आणि डार्क साईडला जी गोष्ट कधीच दिसलेली नाहीये त्याचा पण आता अभ्यास करणार आहोत आपण ॲज प्लॅनेटरी सायंटिस्ट किंवा ॲस्ट्रॉनॉटिक्स किंवा स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि खरंच आहे, आज हा एक तर सुपरमून म्हणजे चंद्र जवळ आलेला आहे, त्यामुळे ते आपल्याला क्रेटर्स म्हणजे खड्डे आणि माउंटन्स अँड क्रेटर्स सगळे जास्ती स्पष्ट दिसतात. तर त्याचा अजून नेहमीपेक्षा जास्ती अभ्यास करू शकतो आपण आणि सूर्याचा प्रकाश तिथे अधिक आज पडतो, तो प्रकाशित दिसतो. सो वी गेट द ॲडव्हान्टेज. त्यामुळे जे सायंटिस्ट सातत्याने ह्याचा अभ्यास करत असतात त्यांना हा फायदा म्हणजे हा फरक जास्ती जाणवतो अँड वी आर गेटिंग मोर टाइम फॉर स्टडीज. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच आपण बोललो तसे अनेक ग्रह चंद्राच्या जवळ येणार आहेत. कंजंक्शन म्हणतो आपण ज्याला, गुरु आणि चंद्र 7 तारखेला, आणि तसंच शुक्र जवळ येणार आहे आणि शनी पण असा पास होणार आहे. सो हा महिना खूप म्हणजे इट इज फुल ऑफ सेलेस्टियल इव्हेंट्स. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे एक धूमकेतू 3I ॲटलास जो अगदी आपण खूप आता बहुचर्चित आहे हा कॉमेट. सो इट इज गोइंग टू पास क्लोज, कारण सगळ्यात जवळचा फ्लायबाय म्हणजे पृथ्वीच्या जवळून जाणार आहे तो 19 तारखेला. त्यामुळे ही पण एक संधी आहे एक वेगळा अभ्यास करण्यासाठी, कारण हा एक इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आपल्या आकाशगंगा किंवा मिल्की वे गॅलेक्सीच्या पलीकडून आलेला हा ऑब्जेक्ट आहे. मग हा नॅचरल आहे का आर्टिफिशियल किंवा कृत्रिम आहे, हा पण एक अभ्यास चालू आहे. त्यामुळे खूप गोष्टींचा आता उलगडा होणार आहे. जेमिनाइट मिटिओर शॉवर वगैरे. आणि जेव्हा चंद्र लीनाजी, तुमचा आवाज थोडा ब्रेक होतो आहे, त्यामुळे आपण मायाजी यांच्याकडे जाऊया. मायाजी, जसं आपण मगाशी म्हटलेलं आहे की 14 तासाहून अधिक काळ आपल्याला चंद्र दिसणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं चंद्र हा कोणकोणत्या राशींसाठी अधिक लाभदायक असतो आणि आज सुपरमून आहे किंवा आज जास्त वेळ चंद्रदर्शन असणार आहे, तर याचा काही त्या ठराविक राशींना अधिक लाभ असणार आहे किंवा काय? म्हणजे ऍक्च्युली पौर्णिमेची वाट सगळेच पाहत असतात. चंद्राची स्वतःची रास कर्क रास आहे, त्यामुळे ज्यांचं कर्क राशीचा चंद्र आहे किंवा कर्क लग्न आहे त्यांचा लग्नेशच बलवान होतोय, राशीस्वामी बलवान होतोय नक्कीच. नंतर वृषभेत त्याचा वृषभ आता धारणे सरांनी तर राशीबळ सांगितलेलंच आहे. मेष मी नेहमी लग्नाकडनं जास्त बोलायचं प्रेफर करते. तो मेष लग्नाचा विचार केला तर तिथे चंद्र चतुर्थेश चंद्र बरं का, दत्तात्रेयाची ऊर्जा घेऊन मनाच्या स्थानी ज्या स्वामीचा चंद्र आहे तो उच्च राशीत जातोय. द्वितीय स्थानी जिथे आपलं संपूर्ण कुटुंब येतं, धनस्थान येतं, त्यामुळे मेषेला एक वेगळं बळ मिळणार आहे तिथनं. तर वृषभेला येस त्याचा आवडता ग्रह तिथे उच्च होणार आहे तृतीयेश. आणि मिथुन लग्नाला मात्र म्हणजे कसं आहे की
द्वितीयेश उच्च होतोय, पण तो व्ययस्थानी म्हणजे परदेशाशी निगडीत तुमच्या काही इच्छा असतील तुम्ही ते प्लॅन करा, त्याच्याविषयी तुम्ही आणखीन विचार करू शकता. कर्क लग्न लग्नेशच बलवान होतोय, लाभस्थानी जातोय, अनेक लोकांशी कनेक्शन चांगल्या पद्धतीने करा, असं हे आजचं सुपरमून आणि दत्त जयंतीकडनं तो मेसेज आहे त्यांना. किंवा आता जर मी सिंह लग्नाचं म्हणायचं असेल तर दशमस्थान प्रमुख कर्मस्थानात आहे, तिथेही आजची पौर्णिमा होतीये आणि तिथे पत्रिकेतला 12th लॉर्ड उच्च होतोय. आता सिंह लग्नाला दशमात होणारी आजची पौर्णिमा ही फार महत्वाची, कारण तिथे पंचमेशाच्या संबंधित होणारी आहे ती. त्यामुळे तो गजकेसरी योग आहे आणि जिथे तो म्हणतो की तुमचं अंतर्गत तेज आज जागृत होऊ शकतं, हे होऊ शकतं. तर कन्या लग्नाला काय होणार आहे की आत आणि बाहेर सुव्यवस्था फुलणार आहे, कारण कन्या लग्न अतिविचारी लग्न आहे. तिथे मग नर्वस सिस्टमला थोडी विश्रांती मिळून थोडंसं सखोल वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला त्यांना मदत होणार आहे. तर लिब्रा जिथे तूळ लग्न आहे, जिथे नातेसंबंधांचा विचार केला होतो, तर तिथे समतोल दैवी समतोल राखा हा संदेश आजची पौर्णिमा त्यांना देतीये. वृश्चिक लग्नाला जिथे खोल कर्मबंध आहेत, गूढ अनुभव घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी ही आजची पौर्णिमा महत्वाची होती. आणि अंतर्गत परिवर्तन सौम्य प्रकारे करून मी कोण आहे याचा अनुभूती मात्र ह्या लोकांना खूप जास्त आहे, कारण रवी सुद्धा आज वृश्चिकेत आहे. आणि खरं म्हणजे सांगायचं, मगाशी तुम्ही मला विचारलं होतं की वृश्चिकेचा दुसरा लॉर्ड कोलाड ज्याला मी म्हणतो केतू, तो रवीच्या राशीत आहे, सिंह राशीत आत्ता. आणि सिंहाचा राशीस्वामी केतूचा राशीस्वामी वृश्चिक येतं, म्हणजे दोघांमध्ये अन्योन्य योग एक्सचेंज आहेत. त्यामुळे चंद्रावर केतूचा सुद्धा एक वेगळा परिणाम होतोय. आणि केतू सुद्धा जो मोक्षाकडे वळवणारा ग्रह आहे आणि आज गुरुवार आणि दत्तात्रयांची कृपा आहे, त्यामुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीने याचा अनुभूती यावी हा त्याचा एक संदेश आहे. राईट. नंतर म्हणजे छाया भावना सगळ्या दूर करून खऱ्या अर्थाने मी कोण आहे हे ज्यावेळेस समजतं त्यावेळेस आपलं निजदोष, अष्टमातला निजदोष कमी होतो. धनु लग्न म्हणजे नवमातलं लग्न आहे, आध्यात्मिक विस्तार होणार आहे, धर्ममार्ग अधिक स्वच्छपणे दिसू लागेल. मकर लग्नाला काय होणार आहे की करिअरमध्ये पुनर्रचना होऊ शकते, कामच ध्यानाचं रूप घेऊ शकतं, असं आजची पॉसिबिलिटी आहे. बरोबर आहे मायाजी. अवघा काही मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिलेली आहेत. मी शेवटचा प्रश्न घेऊन महंत सुधीरदासजी यांच्याकडे जातोय. सुधीरदासजी, आज दत्त जयंती आणि त्या संदर्भातले अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत, मात्र आम्हाला माहिती नसलेले किंवा दत्त उपासकांना देखील माहिती नसलेले दत्त जयंतीचं महत्त्व आणि आपल्याकडील अधिक ज्ञान आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. शेवटचे अवघे 3 ते 4 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये भगवान दत्तात्रयांचे अवधूतांचे त्या ठिकाणी 24 गुरु आले आहेत. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध, हरिण, मासा, पिंगाला नावाची वेश्या, कुरार नावाचा पक्षी, मूल, तरुणी, बाण बनवणारा, साप, कोळी आणि सृष्टीतील इतर घटक त्या ठिकाणी आले. याच्या व्यतिरिक्त भगवान दत्तात्रयांचे 6 अवतार झाल्याचं त्या ठिकाणी झालंय. काही ठिकाणी 16 अवतार झाल्याचं त्या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी त्या ठिकाणी म्हटलंय. तर ते 16 अवतार अनेकांना माहिती नाही. योगीराज म्हणून त्यांचे अवतार आहेत, अत्रिवरद नावाचे अवतार आहेत, प्रत्यक्ष दत्तात्रय, त्याचप्रमाणे कालाग्नी शमन नावाचे अवतार झाले, योगी वल्लभ अवतार आहे, लीला विश्वंभर नावाचे अवतार आहे, सिद्धराज नावाचे अवतार आहेत, ज्ञानसागर. या सर्व दत्त उपासनेच्या संदर्भामध्ये वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी अत्यंत सुंदर लिहिलंय. आणि दत्त संप्रदायाचं अजून एक वैशिष्ट्य असं की शैव, वैष्णव आणि पुन्हा दत्त संप्रदाय या तिघांचाही समन्वय हा दत्त संप्रदायामध्ये आलाय. त्यामुळे आमच्या आखाड्यांमध्ये ज्या वेळेला निरंजनी आखाडा हा प्रयागला स्नानाला मिळतो, तर प्रयागला त्रिवेणी या संदर्भामध्ये निरंजनीला पहिला मान त्या ठिकाणी स्नानाचा दिला जातो. आणि नाशिकला आम्ही निर्वाणी आखाड्यात ज्या वेळेला स्नानाला जातो त्यावेळी तिथे रामतीर्थावरती प्राचीन दत्त मंदिर आहे, त्या कोपऱ्यावरतीच आमच्या रामतीर्थावरती, आणि तिथे आम्ही नमस्कार करतो आणि मग प्रभू रामचंद्राचं स्मरण करून कुंभमेळ्याचा आरंभ होतो. अशी एक आगळी वेगळी वैष्णव संप्रदायामध्ये सुद्धा दत्त संप्रदाय इन्क्लूड करून त्याचा आदर ठेवून ती परंपरा पालन केली जाते. कारण कुंभमेळा येतोय म्हणून त्या दृष्टीने एक वेगळी माहिती आपल्या माध्यमातून आपण पुढे देत आहोत.
नक्कीच आजचा दिवस खरोखरच खूप सुंदर असा योग आलेला आहे. एकतर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं, धार्मिकदृष्ट्या आणि खगोलीय दृष्ट्या सुद्धा आजचा दिवस खास आहे. कारण आज जर तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला दिसलेला सुपरमून चुकवला असेल तर आज तुमच्याकडे संधी आहे. उद्या सकाळी 7:14 पर्यंत तुम्हाला हा सुपरमून अगदी प्रखर असा, तेजस्वी असा चंद्र पाहता येणार आहे. तोही उघड्या डोळ्यांनी पाहता येणार. पण आज जर तुम्ही तुमचा हा योग चुकवलात तर मात्र असाच योग यायला जवळपास वर्ष लागणार आहे. सागर, त्यामुळेच खगोलप्रेमी असतील किंवा ज्योतिषप्रेमी असतील त्यांनी आजचा दिवस हा खरोखरच मनमुराद अनुभवावा असाच आहे. नक्कीच. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. त्यामुळे सर्व पाहुण्यांचे आभार आणि आपल्याकडून विविध गोष्टी आणि विविध माहिती आम्हाला जाणून घ्यायला मिळाली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.